आजची रेसिपी आहे पालक पुलाव. आणि सर्वात आधी मी पालक धुवून घेतला. 2 ते 3 मिनटं गरम पाण्यामध्ये पालक उकळून झाल्यानंतर तो मिक्सरमधून असा छान बारीक करून घेतला. आणि मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यात पालक पुलावला लागणारे सगळे जिन्नस मी ॲड केले. आणि ही रेसिपी आहे 2 वर्षाच्या आत असलेल्या मुलांसाठी. आणि हे तुम्ही नक्कीच पालक पुलाव लहान मुलाला नक्कीच आवडेल. यात मी मटार पण ॲड केले. तुम्हाला हवे ते इन्ग्रेडियंट तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये पालकची आपण जी पेस्ट केली आहे ती टाकून घ्यायची आणि ते पण असं छान कमी आचवर शिजू द्यायचं. पालकची ग्रेव्ही शिजल्यानंतर त्यात आपल्याला हवे ते मसाले टाकू शकतो. लहान बाळासाठी आहे तर थोडे मी प्रमाणात टाकलं आहे. हळद थोड्या प्रमाणात, तिखट थोड्या प्रमाणात आणि थोडासा धणापूड पण टाकला आहे. आणि मीठ थोड्या प्रमाणातच. मी सेंधी मीठ वापरते सहसा. डायजेशन सिस्टीमसाठी चांगलं असते लहान मुलांच्या. मग त्यानंतर 1 वाटी तांदूळ ॲड केला आहे मी. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी यामध्ये ॲड करायचं. त्यामुळे काय होतं, तो तांदूळ जो आहे तो छान असा सॉफ्ट होतो आणि भात मुलांना खायला मऊसर लागेल. आणि तुम्हाला हवं असेल तर पाणी थोडंसं ॲड अजून करू शकता. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि हा आपला भात रेडी आहे. हा माझ्या मुलाला तर भात फारच आवडतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.